हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या 2 पुतण्यांनी दुबार मतदान नोंदणी केल्याचा भाजपचा आरोप, पत्रकार परिषदेत पुरावे सादर। राहुल गांधींनीच वोट चोरीचं कंत्राट घेतलंय, चव्हाण प्रकरणावरून फडणवीसांचा हल्लाबोल, तर निवडणूक आयोगाची वकिली का करताय, नाना पटोलेंचा सवाल। विचारधारा वेगळी असल्यानं सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदासाठी पाठिंबा नाही, शरद पवारांनी केलं स्पष्ट। तर उद्धव ठाकरे आणि पवारांनाही फोन केला होता, फडणवीसांची माहिती। सध्या राज्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेशाचं सरकार, राज्य सरकारच्या कामगिरीचं कौतुक करताना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचं वक्तव्य, विरोधकांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष। ओबीसी समाजाचं नेतृत्व माळ्यांकडनं धनगरांकडे गेल्यानं माळी समाजाच्या पोटात दुखतंय, लक्ष्मण हाकेंच्या व्हायरल व्हिडिओमुळे वाद, व्हिडिओ फेक असल्याचा हाकेंचा दावा, चळवळीत फूट पाडण्याचा डाव असल्याचाही आरोप। ठाण्यामध्ये युती नको, स्थानिक भाजप नेत्यांची वरिष्ठांकडे मागणी, ठाणे जिल्हा मनपात भाजप मजबूत असल्यानं मागणी, तर वरिष्ठांसोबतच्या बैठकीत स्वबळावर लढण्याची चर्चा झाल्याची ही माहिती। मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभाग रचनेमध्ये मोठे फेरबदल नाहीत, सूत्रांची माहिती, सूचना आणि हरकतीनंतर 6 ऑक्टोबरला प्रारूप आराखडा अंतिम होणार। मुंबईतल्या खड्ड्यांची दुरवस्था माझाने दाखवल्यावर सरकारकडून दखल, मुख्यमंत्री फडणवीसांची पालिका आयुक्त गगराणींची फोनवरून चर्चा, तर गणेशोत्सवापूर्वी सर्व खड्डे बुजवू, पालकमंत्र्यांकडून आश्वासन। राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही गणेश चतुर्थीपूर्वीच पगार देण्याचे परिवहन मंत्र्यांचे आदेश, पगाराची फाईल आजच अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्याचे निर्देश। बिबट्याला भिडणारा डॅशिंग कुत्रा व्हायरल, नाशिकच्या निफाडमध्ये कुत्र्याने बिबट्याला 300 मीटर फरफटत नेलं, कुत्र्याच्या तावडीतनं सुटल्यावर बिबट्याची धूम। ड्रीम 11 कडून पैसे घेऊन कॉन्टेस्ट बंद, ऑनलाईन गेमिंगच्या विरोधातल्या कायद्यानंतर निर्णय, ड्रीम 11 कडून युजर्सना सूचना जारी, युजर्स कधीही पैसे काढू शकणार।